नमस्कार, विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं. चला आज आपण ढाबा स्टाईल अंडा मसाला तयार करूया. त्यासाठी इथे बघा आपण अंडी उकडत ठेवली आहेत. पाण्यात मीठ टाकायचं, उकडून घ्यायची. आपली अंडी चांगली उकडून तयार झाली आहे. आता आपण ह्याच्यावर असे कट देऊया मीठ मसाला लागण्यासाठी. तर सगळ्या अंड्यांना मी असे कट देऊन घेतले आहेत. आता तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. इन्स्टा ॲपला असाल तर फॉलो करायला विसरू नका. तर आपण बघा आता कढईत तेल टाकले, थोडीशी हळद, थोडासा मसाला टाकला आहे आपण आणि ह्याच्यात आपण छान अंडी परतून घेऊया. पण ना मी ह्याच्यात थोडंसं मीठ पण टाकले, पण इथे दिसत नाही, स्किप झालं आहे ते. तर तुम्ही थोडंसं चिमूटभर मीठसुद्धा टाका, म्हणजे मसाल्याबरोबर ना ह्या मीठसुद्धा व्यवस्थित ह्या अंड्याला लागतं आणि मग चवीला खूपच छान लागतात. तर थोडंसं आठवणीने मीठ टाका तुम्ही. तर असं मस्तपैकी आपण परतून घेतलं आहे आणि त्याच कढईमध्ये आपण आता फोडणी देऊया. तर थोडेसे खडे मसाले जे घरात तुमच्या असतील ना ते टाका, मग वास खूप छान येतो अंडा मसाल्याला. तर इथे मिरची आणि मी दालचीन, लवंग हे ते सगळं मिरी वगैरे होतं ते टाकले आणि चांगलं परतून घेतल्यानंतर आपण कांदा टाकला आहे बघा. तर कांदासुद्धा असं छान परतून घेऊया आपण. चवीपुरतं मीठ टाकूया. इथे पण आपलं मीठ टाकलेलं आहे बघा. तर छान असं परतून घेतल्यानंतर टॉमॅटो टाकूया आपण ह्याच्यात. तर टॉमॅटोसुद्धा चांगला असा परतून घेऊया आपण. तर इथे मी टॉमॅटोसुद्धा चांगला असा परतून घेते बघा. तर व्यवस्थित बारीक गॅसवर हे सगळं परतून घ्यायचं. थोडासा ह्याचा कलर चेंज झाला की आपण ह्याच्यात आला लसूणची पेस्ट टाकूया. ती पण चांगली अशी तेलावर परतून घेऊया. तर चांगलं असं व्यवस्थित परतून घ्यायचं. तर इथे बघा मी व्यवस्थित असं परतून घेतलं. त्यानंतर आपण इथे थोडासा गरम मसाला टाकला आहे आणि हा जो दुसरा टाकला आहे तो धना आणि जिरा अशी मिक्स पावडर आहे, ती टाकली आहे. आणि त्यानंतर आपण थोडासा लाल तिखट टाकलं आहे. तर तेही छान असं परतून घेतो आहे आपण बघा. तर इथे असं मस्तपैकी परतून घेतलं आहे. कांदा पण चांगला शिजला आहे. अजून शिजण्यासाठी आणि मसाले करपू नये म्हणून थोडं पाणी टाकूया आपण याच्यात आणि झाकण ठेवूया. आणि त्यानंतर पुन्हा असं मस्तपैकी आपण बघा शिजवून घेतलं आहे. तर असं व्यवस्थित शिजवून घ्यायचं. आत्ता आपला मसाला चांगला शिजला आहे. पुन्हा मी झाकण ठेवलेलं अजून चांगला व्यवस्थित शिजण्यासाठी. तर आत्ता व्यवस्थित आपला मसाला तयार झाला. ह्याच्यात आपण अंडी टाकूया. तर इथे बघा मी अंडी टाकते ह्याच्यामध्ये आणि मस्तपैकी फिरवून घेते ती मसाल्यामध्ये आणि पुन्हा जरा झाकण ठेवणार आहे मी, कारण जेवढे मसाले आपण टाकलेत ह्याच्यामध्ये ना ते अंड्यात जाऊ देत, म्हणजे मग ह्या अंड्यांना खमंगपणा छान येणार आहे. आणि हा गोडा मसाला वरून टाकला आहे मी थोडासा. जरा अंडी वगैरे असतात ह्यांना जरा अगदी झणझणीत मसाले लागतात, तसे मसाले टाकून घेतलेले आहेत आपण. आता वरून आपण कसुरी मेथी टाकतोय आणि कोथिंबीर टाकतोय, कारण मसाला आपला जो अंडा मसाला आहे तो तयार झालेला आहे बघा. आता व्यवस्थित ढवळून घेऊया आणि त्यानंतर आपण एका प्लेटमध्ये घेऊया. तर इथे एक नंबर चवीला अंडा मसाला तयार झालेला. चपाती भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता. तर बघा किती मस्तपैकी खमंग तयार आहे अंडा मसाला.